फलंदाज दोन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाठवायचे आहेत, विनंती असेल. बेलवली संघाचे फलंदाज नक्कीच बेलवली संघ दादा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आजच्या दिवसामध्ये नक्कीच आपल्याला एक गाव एक संघाचे सामने नक्कीच आजच्या दिवसांना रंगताना पाहायला मिळतील. आपल्या गावासाठी आपल्या प्राण प्रतिष्ठेसाठी आजचा दिवस नक्कीच आजच्या दिवसामध्ये लढत आपल्याला अशी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे शकील 11 हा संघ, तर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे बेलवली गाव संघ. एका बाजूला आदित्य तर एका बाजूला जयेश आपल्याला पाहायला मिळतोय. लगेच इन ऍक्शन मध्ये आपल्याला रोशन गायकवाड देखील पाहायला मिळतील. त्यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याला सनी देखील पाहायला मिळेल. अत्यंत चांगली सुरुवात या ठिकाणी नक्कीच करून देण्याचं काम आदित्यला करावं लागेल, कारण ज्या वेळेला ओपनिंग फलंदाज असतो त्याच्या खांद्यावर नक्कीच जबाबदारी असते. एखाद दोन मोठे फटके येणं फार गरजेचं आहे प्रत्येक षटकाचा जर आपण विचार करतोय, कारण पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर 31 धावा, तर दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला 40 धावा पाहायला मिळाल्या. तर या सामन्यामध्ये त्याच्या उंचीच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचं काम या सामन्यामध्ये केलं जाईल का, कशा प्रकारे हा सामना रंगेल हे नक्कीच पाहणं गरजेचं आहे. एका बाजूला बेलवली संघ तर एका बाजूला आपल्याला शकील 11 संघ पाहायला मिळतो आहे. गोलंदाजी मार्कवर जितू तयार. स्ट्रायकरवर फलंदाज आदित्य. लेट्स प्ले. आता काय पंच 2 धावा. आधीचा बॅटिंगचा विचार करतोय, अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी नक्कीच करत असताना आदित्यला आपण पाहतोय, कारण आधीचा विचार केला तर अप्रतिम फलंदाज आहे बेलवली विभागामधील, नक्कीच उभरता सितारा आणि तशीच फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर. आता मात्र वाईट चेंडू स्वैर चेंडू अवांतर रूपात 1 निभर. खराब चेंडू पंचाच्या हात समांतर धावा मिळतील. अवांतर रूपात 1 निभर पडेल. अजून एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो बाउंड्री लाईनवर. 2 धावा 1 पडण्याचा प्रयत्न. 21 धाव. अप्रतिम फिल्डिंग आपल्याला बाउंड्री लाईनवर पॅट्रोलिंग करत असताना नक्कीच अमितच्या माध्यमातून फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र त्याच झोन मध्ये फटका खेळला. अप्रतिम बॅटिंग जयेशच्या माध्यमातून. जर आपण विचार केला तर जय आणि विडूची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना, कारण जर शरीरयष्टीचा देखील आपण विचार करतो, चेहऱ्याचा देखील विचार करतो, तर थोडेफार नक्कीच फीचर्स सेम असताना आणि बॅटिंगची कला नक्कीच इथे सादर करतोय. नक्कीच आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायचा विनंती असेल. आणि खेळाडूला विनंती असेल, नक्कीच मॅच जिंकणं महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा जीव देखील महत्वाचा आहे मित्रा. तर स्वतःची काळजी घेऊन नक्कीच उभं राहायचं. अप्रतिम फटका
आणि अजून 2 धावा 1 पडण्यामध्ये नक्कीच यश संपादित केला. नक्कीच थोडासा माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. तर आपण विचार करतो तर प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून नो दिला. नक्कीच 9 ला प्लस करण्याचं काम या ठिकाणी केले गेले असं पण एकच धाव 9च्या माध्यमातून पाहायला मिळतं. धावफलकाचा जर आपण विचार करतो तर धावफलक जाऊन पोहोचल्या ते 9 धावा धावफलकावरती. नक्कीच षटक क्रमांक इथे पहिला समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा धावफलकावरती. कृष्णा आता पाहतोय गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकाची जबाबदारी पोहोचवली आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकवर आपण पाहतोय आदित्यला. टॅपचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा तेवढा सुमधुर संपर्क झालेला नाही. चांगली गोलंदाजी अद्याप आपण 2 गोलंदाजाचा विचार करतो तर दोन्ही गोलंदाज डावखुऱ्या हाताचे आपल्याला पाहायला मिळतात आणि थोडंसं नक्कीच टफ होतं ज्या वेळेला डावखुऱ्या हाताचा गोलंदाज एखाद्या रायटी बॅट्समन समोर होतो. पण आदित्य कशा प्रकारे संकटावर मात करेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. नक्कीच पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर रूपात 1 भर पडेल आणि डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचेल तो म्हणजे 10 या आकड्यावरती. नक्कीच चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला. थोडंसं उंच चेंडू गेल्यामुळे नक्कीच तो लांब ट्रॅव्हल झाला नाही आणि एका धावेमध्ये नक्कीच यश संपादित केल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू वाईटचा आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर एक डॉट देखील पाहिला आणि आताची 1 धाव. त्यामुळे 2 चेंडूवर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. टॅपचा फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा पुन्हा एकदा संपर्क झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा जर आपण विचार करतो तर पहिले 3 चेंडू पूर्णपणे बेलोली संघाने कॅपिटलाइज केलं होतं. आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर संघ शिफ्ट होत असताना आता इथून पुढे मोठ्या फटक्यांची गरज असेल. कारण जर समीकरणाचा जर आपण विचार करतो तर 3 चेंडू मध्ये 11 धावा वर स्थगिती झाली आहे. सब 12 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 12 धावा. आता पायात बेड्या ठोकण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे गोलंदाजाच्या माध्यमातून. पण क्षमता आहे बेलोली गाव संघ हा देखील शांत बसण्याने या इथून पुढे मोठा फटका नक्कीच पाहायला मिळेल का. हा देखील मोठा फटका क्षेत्ररक्षक ते पॅट्रोलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. मिसफील्ड थोडीशी गॅदर करताना झाली आणि एका धाब्यामध्ये यश संपादित केला. नक्कीच एकच चेक असेल. दुसरा चेक बाउन्स केला जाईल याची नोंद घ्यायची. त्यानंतर आपण पाहतोय शेवटचे चेंडू प्रगतीपथावर असेल. कृष्ण तयार. मोठा फटका खेळला. चेंडू ट्रॅव्हल होत असताना
आता 2 धावा नक्कीच आपल्याला लेगपंच सांगत असताना षटक क्रमांक इथे दुसरं समाप्त झालं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 15. समीकरणाचा जर मित्रांनो आपण विचार करतो 12 चेंडूमध्ये 15 धावा उपयुक्त ठरतील का? नक्कीच ही येणारी वेळी सांगेल, पण इथे मात्र जास्तीत जास्त धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं पाहिजे. कारण समोर प्रतिस्पर्धी संघाचा विचार करतो तर फलंदाजी त्यांच्याकडे देखील आहे आणि कशा प्रकारे बेलोली गाव संघ गोलंदाजी करेल. कारण गोलंदाजीचा आपण विचार करतो तर गोलंदाजीसाठी नक्कीच जयेश इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकतो. त्यानंतर बेलोली मधला याच विभागातील बेलोली विभागातील सनी हा गोलंदाज देखील इन ॲक्शन मध्ये, रोशनला देखील इन ॲक्शन मध्ये पाहणार. तर गोलंदाजी देखील आहे पण धावा त्यासाठी बनवाव्या लागतील. 12 चेंडू 15 धावा. तिसरं षटक मार्गात असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. विनंती असेल DRS उपलब्ध नसेल, जे ऑनफिल्ड डिसिजन असेल त्यालाच नक्कीच ग्राह्य धरलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. अंपायर डिसिजन वाईटचे असेल. मित्रांनो तुम्ही क्रिकेट खेळता तर तुम्हाला डिसिजन जे आहे ते गोड मानूनच चालावं लागेल, कारण ते डिसिजन बदलणं जाणार नाही याची नोंद घ्यायची. डिस्कशन नक्कीच पंचाचा इशारा पुन्हा एकदा वाईटचा आहे आणि धावफलक जाऊन पुढे सरसावला ते म्हणजे 16 या आकड्यावरती. एकच्या दिशेने हा फटका खेळला गेला आणि 17 धावफलकावरती नोंदवल्या गेल्या आहेत 17 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय परागला संघासाठी 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक हाताळत असताना. हा फटका अप्रतिम आहे, दर्जेदार चेंडूला बिरकावून दिलाय सीमा रेषा पार. चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. मात्र 4 धावा मिळत असताना नक्की संघर्षाचा शंखनाद मात्र या ठिकाणी केला, कारण जयेशचा विचार करता बॅट मधून एक चौकार येणं फार गरजेचं होतं. या 17चा जर आपण विचार करतो तर मोठे टॅपचे फटके आपल्याला पाहायला मिळाले, पण पहिला चौकार या 17 मात्र आपल्याला जयेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी. आता मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चौकार आल्यानंतर एकच धाव एकवटण्यामध्ये जर यश संपादित केलं तर सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल, पण निर्धाव चेंडूची सांगत या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. चेक केला, एकच चेक अलाउड असेल मित्रा, नोंद घ्यायच्या. प्रत्येकाला एकच चेक अलाउड असेल. नक्कीच बॅट्समन चेक आणि 4 चेंडू 21 धावा. नक्कीच बांबूच्या साईडला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी कृपया करून थोडंसं पाठी राहायचं आहे, जास्त वजन देऊन उभं राहू नका. नक्की हात ठेवा पण आपल्या अंगाचं वजन जास्त त्याच्यावर टाकू नका, विनंती असेल. 4 बॉल 21 धावा. 4 बॉल 21. आता फलंदाज बाद झाला. लगेच इन ऍक्शन मध्ये नक्कीच मयूर देशमुख डॉक्टरला पाहतोय.
नक्कीच एकच धाव. षटक क्रमांक तिसरा समाप्त झाला. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 22 धावा. 18 चेंडू 22 धावा. आता इथून पुढे स्वतः कर्णधार आपण नक्कीच आदित्यला पाहतो, पण नक्कीच कान मंत्र रोशन गायकवाड नक्कीच पाठवून देतील, कारण एक भरपूर अनुभव असलेला खेळाडू त्यांच्या संघामध्ये ज्यावेळी असतो, नक्कीच सनी देखील आपण पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये तदनंतर. आणि आदित्य कशा प्रकारे चौथ्या षटकामध्ये किती धावा एकवटण्याचं काम या ठिकाणी करेल नक्कीच पाहणं गरजेचं असेल. आदित्यसाठी टॅक्स असेल, चॅलेंज असेल, पण कशा प्रकारे हे वजन आपल्या खांद्यावरती घेऊन हे वजन पेलवेल का हे 6 चेंडू सांगतील. नक्कीच विनंती असेल नंदकुमार पेंडुलकर यांनी कृपया करून स्टेजशी संपर्क साधावा. नक्कीच विनंती असेल नंदकुमार पेंडुलकर साहेब, तुम्ही कृपया करून स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे नंदकुमार पेंडुलकर साहेब. वळूया मॅच कडे. हा फटका चांगला आहे. चेंडू ट्रॅव्हल होत असताना चौकाराच्या दिशेने हातामध्ये चेंडू होता आणि आदित्यने इथे मात्र आपल्या नावाचा परिचय दिला. अप्रतिम बॅटिंग. मोठा फटका खेळायचा होता, पण येस एकच धाव. षटक क्रमांक चौथा चालू असताना 4 चेंडू नंतर संघाची धावसंख्या झाली ती 27. नक्कीच नंदकुमार पेंडुलकर साहेब, तुम्हाला विनंती असेल येस तुम्ही स्टेजवर कृपया करून स्थानपन्न व्हायचा. 4 चेंडू. एक धावफलक जाऊन पुढे सरसावेल ते षटक क्रमांक चौथा समाप्त झाला. चौथ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 28. अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. तर तदनंतर शेवटच्या षटकाचा जर आपण विचार करतोय तर शेवटच्या षटकामध्ये अन्नू अप्रतिम गोलंदाजी, फक्त आणि फक्त 6 धावा या ठिकाणी त्यांनी खर्च केल्या आणि अप्रतिम बॅटिंग त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. बॉलिंग पाहायला मिळाली. आदित्यच्या माध्यमातून चांगली फलंदाजी, त्याच्या बॅटमधून देखील आपल्याला एक चौकार, जयेशच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. पण या धावा ज्या कुठल्या आहेत, 28 धावा ज्या कुठल्या आहेत, अठ्ठावीस धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 29 धावांचे या ठिकाणी आव्हान असेल.
चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. पुढील आपल्याला सामना देखील खेळायचे आहेत. 29 धावा टार्गेट असेल, 29 धावांचं. कशा प्रकारे या धावा 24 चेंडू मध्ये 29 धावा चेस केला जातील. गोलंदाजी मार्कवर बेलवली विभागातील वंडपॉय सनीला पाहतोय गोलंदाजी मार्कवर आणि कृष्णाला पाहतोय. एकच धाव. हेमंत दादा घोसाळकर, तुम्हाला देखील विनंती असेल की तुम्ही स्टेजवर स्थानपन्न व्हायचं. तुमचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेला तुम्ही बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. सनी पुन्हा एकदा तयार. नक्कीच हेमंत कदम, नक्कीच कैलासवासी हेमंत कदम यांच्या स्मरणार्थ मयूरदादा पेंडुलकर यांनी ती सायकल आपल्याला मालिका वीरची प्रदान करण्यात आली आहे त्यांच्या माध्यमातून. अप्रतिम फटका, तेच तर्रार फटका, काहीच चान्स नव्हता आदित्यमध्ये जो चेंडू अडवेल आणि नक्की चेंडू ट्रॅव्हल दिसून आपल्याला पाहायला मिळतोय चौकाराच्या दिशेने. एक साव सेन्सिबल क्रिकेट, लो रिस्क हाय रिवॉर्ड इथे पूर्ण मिळत असताना जर आपण विचार करतोय प्रतिस्पर्धी संघ शकील 11 आता बी अप्रतिम बॅटिंग कृष्णाच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल 7 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. सनीला विचार करावा लागेल कशा प्रकारे कुठचा टप्पा त्याला खेळवण्यामध्ये यश संपादित होईल का. आठ धावा, अप्रतिम बॅटिंग या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू ओव्हर झाली. ओव्हर लगेच ओव्हर झाली. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 8 धावा आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 21 धावांची. 18 चेंडू 21 धावा. समीकरण थोडस स्वस्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते, पण जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत कोण जिंकेल हे नक्कीच सांगणं अवघड असेल. हा सामना टफ फाईट नक्कीच होईल, कारण एका बाजूला आपण संघ पाहतो तो याच विभागामधील बेलवली संघ, तर दुसऱ्याच बाजूला आपण पाहतोय शकील 11 संघ. हलक्यारीत्या चेंडू खेळून काढलाय. एक धाव. नक्कीच कैलासवासी हेमंतदादा कदम यांच्या स्मरणार्थ मयूरदादा पेंडुलकर यांच्या विद्यमानाने ही सायकल जी आहे ती प्रदान करण्यात आली आहे स्पर्धेसाठी, मालिका वीरसाठी. त्यांचा हार्दिक हार्दिक धन्यवाद असतील. नक्कीच डिसिजन नक्कीच पंच DRS घेऊ शकतात. येस,
रनआउटचा DRS चेक करा शेवटच्या चेंडूवरचा आणि विनंती असेल कोणी वर येऊ नका, डिसिजन इथून सांगितलं जाईल. कुठच्याही खेळाडूंनी वर येऊ नका, फक्त कमिटी मेंबर चेक करतील. यस, नोट आउट आहे. एक धाव असेल या चेंडूवरती आणि धावफलक पुढे पोहोचेल डबल डिजिट्स मध्ये. शुभ आकडा 10 या आकड्यावरती. आणि नक्कीच इन ऍक्शन मध्ये चिमाला आपण पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. गोलंदाजी चांगली करावी लागेल कारण आपल्या बँकेमध्ये धावा कमी आहेत. अशा प्रकारे खर्च करून देखील चालणार नाहीये. तुम्हाला कचून गोलंदाजी करावी लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल. डॉट चेंडू, 4 चेंडू. पुढील चेंडू प्रगतीपथावर. लगेच फुल टॉस मिळाला आणि इथे फुल टोल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. यस डीजे मास्टर. झाले ती म्हणजे 14 धावा. इथून मिस चूक आपल्याला पाहायला मिळते बेलोली संघाच्या माध्यमातून. चुका आणि चुका होत असताना पाहायला मिळतात. 18 धावा. बारा चेंडू 18 धावा आणि इथून पुढे गरज असेल ती म्हणजे 11 धावांची. 12 चेंडू 11 धावा. इथून पुढे रन बॉल समीकरण. नक्कीच ब्रह्मा नाईक यांच्या माध्यमातून 3 चौकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक असेल. गोलंदाजी मार्कवर राकेशला आपण पाहतोय. अत्यंत खराब चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या माध्यमातून. नंदुदादा पेंडुलकर यांच्या माध्यमातून 3 चौकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. पहिला चौकार आलाय. अप्रतिम फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग देखील कृष्णा यांच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त इथे 2 रनांची आवश्यकता असेल. सामना कुठेतरी वन साइडेड आपल्याला होत असताना पाहायला नक्कीच मिळाला. कारण जर आपण विचार केला तर थोडीशी बॅटिंग टोटल कडे जर आपण विचार करतो मोठा टोटल नक्कीच पाहिजे होता. एक धाव 51 मध्ये देखील यश संपादित केले. अजून पुढे एकदाच धावेची गरज असेल. एक बॉल आहे. नक्कीच रोशनना इच्छा आहे की ठीक आहे इच्छाच राहील पण समोरचा संघ शकील 11 संघ सामना जिंकेल आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. हार्ड लक बेलोली संघ. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला.